जेव्हा परमेश्वर अग्नीने सर्व जगाचा न्याय करतील तेव्हा ते मनुष्यजातीसाठी तारणाचा मार्ग कसा उघडतील. आज आपण दोन न्याय आणि वल्हांडण या उपदेशाद्वारे परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया आणि बायबलमधून तारणाच्या या मार्गाची पुष्टी करूया, म्हणजे आपण सर्व त्याप्रमाणे विश्वासाने चालू शकू. दोन न्याय म्हणजे नोहाच्या जलप्रलयाच्या वेळी जेव्हा परमेश्वराने पाण्याने जगाचा न्याय केला, आणि दुसरा म्हणजे शेवटल्या दिवसांत जेव्हा परमेश्वर अग्नीने जगाचा न्याय करतील. मला खात्री आहे की बायबलमध्ये लिहिलेली ही सत्ये तुम्हा सर्वांना आठवत असतील व माहीत असतील. जगाचा न्याय का होईल या आपण त्या काळावर विचार करूया जेव्हा परमेश्वराने जगाचा न्याय केला. नोहाचे दिवस, सदोम आणि गमोराचे दिवस आणि शेवटले दिवस, या सर्व काळात काय साम्य आहे. या प्रत्येक कालखंडात सर्व लोक बंडखोर, परमेश्वरापासून दुरावलेले, दुष्ट आणि अनैतिक होते. त्या काळात या प्रकारची सामाजिक घटना अस्तित्वात होती. मी प्रार्थना करतो की आज आपल्याला हे सत्य समजावे की नोहाच्या दिवसांत, सदोम आणि गमोराच्या दिवसांत आणि शेवटल्या दिवसांपर्यंतही आपला शत्रू सैतान लोकांना परमेश्वरापासून दूर नेण्यासाठी दुष्ट योजना वापरतो. दोन न्याय आणि वल्हांडण या उपदेश शीर्षकाखाली आपण प्रथम इब्री लोकांस अध्याय 11 वचन 6 वाचून परमेश्वराच्या वचनाच्या अभ्यासाला सुरुवात करूया. या आपण इब्री अध्याय 11 वचन 6 पाहूया. आणि विश्वासावांसून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे. जसे आपण सुवार्तेच्या मार्गावर चालतो, आपण सतत जगाच्या प्रभावाखाली राहतो. आपण आपल्या आजूबाजूच्या वातावरणात अगदी सहजपणे बुडून जातो आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांची विचार करण्याची पद्धत, त्यांची जीवनशैली आणि आपल्या समाजातील विविध चालीरीतींशी जुळवून घेतो. परमेश्वर आपल्याला नवीन सृष्टी बनवण्यासाठी सतत कार्य करत असतो. त्याची आपल्यासाठी एक इच्छा आहे. तुम्ही अशा प्रकारची व्यक्ती बनावे अशी माझी इच्छा आहे. असे असूनही आपल्यावर अनेकदा जगाचा प्रभाव असतो. मात्र विश्वासाने आपण या सर्व प्रभावांवर मात करू शकतो. पण जर आपल्याकडे विश्वास नसेल तर आपले आत्मिक जीवन कोठे भरकटेल, आपली मने कोठे ओढली जातील. आपण जगाकडे पाहून विचार करू लागतो, पण इतर सर्वजण असेच करतात. तेव्हा परमेश्वराला अपेक्षित असलेले जीवन जगणे कठीण होते, म्हणजेच पुन्हा जन्मलेली व्यक्ती बनणे. विश्वासच आपल्याला जागतिक प्रभावांपासून वाचवतो, कारण तो जीवनाचे ध्येय परमेश्वराच्या राज्यावर ठेवतो, नाही का. या आपण पुढे पाहूया. आणि विश्वासावांसून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारून तयार केले. त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरविले आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्व त्याचा तो वतनदार झाला. असे म्हटले आहे की तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. सर्व लोकांनो, न पाहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे ही सोपी गोष्ट आहे का. संपूर्ण जग पाण्याने झाकल्याच्या दृश्याची कल्पना करा. हे असे दृश्य आहे जे आजपर्यंत आपल्यापैकी कोणीही पाहिलेले नाही. नोहाच्या दिवसात संपूर्ण जग जलमय झाले होते. तुम्ही कल्पना करू शकता का. त्या काळी अशी गोष्ट पूर्णपणे कल्पनेपलीकडची होती. म्हणूनच इब्री लोकांस अध्याय 11 मध्ये अजून न पाहिलेल्या गोष्टी असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे भविष्यात जेव्हा परमेश्वर अग्नीने जगाचा पूर्णपणे न्याय करतील, ती घटनाही आपण कधी पाहिलेली नाही. संपूर्ण जग अग्नीमध्ये जळून खाक होईल. हे एक अकल्पनीय दृश्य नाही का. तरीही शास्त्र सांगते की नोहाने त्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवून त्याने काय तयारी केली. त्याने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तारू तयार केले. या आपण उत्पत्ती अध्याय 6
वचन 9 मध्ये याची खात्री करूया. उत्पत्ती अध्याय 6 वचन 9. ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. नोहाला शेम, हाम व याफेत असे 3 मुलगे झाले. जगाची स्थिती काय होती? त्याकाळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती. ती जाज्जुलमांनी भरली होती. नैतिकता आणि आचार विचारांच्या बाबतीत संपूर्ण जग अत्यंत दुष्ट आणि भ्रष्ट झाले होते. या आपण वचन 12 पाहूया. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पहा, ती भ्रष्ट होती, कारण पृथ्वीवरील सर्व प्राणीमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाज्जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. या शब्दांद्वारे परमेश्वराने नोहाला तारू तयार करण्याची आज्ञा दिली आणि शुद्ध व अशुद्ध प्राण्यांमधील नर व मादीची जोडी त्यात आणण्याची सूचना दिली. या आपण वचन 21 पाहूया. खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्याजवळ आणून त्याचा साठा कर, ते तुला व त्यांना खायला मिळेल. नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. परमेश्वर जगाचा न्याय पाण्याने कसा करतील हे अनाकलनीय असूनही नोहाने परमेश्वराच्या सर्व आज्ञा प्रामाणिकपणे पाळल्या. हे त्याच तत्वाप्रमाणे आहे जसे आपण आज परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करतो. शोम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत सुवार्तेचा प्रचार करा. आज आपण एका दुष्ट आणि व्यभिचारी पिढीमध्ये जगत आहोत. तरीही अशा जगात परमेश्वर आपल्या प्रिय मुलांना वाचवतात. ज्याप्रमाणे परमेश्वराने पाण्याने जगाचा न्याय करण्यापूर्वी तारू तयार केले, त्याचप्रमाणे या शेवटल्या दिवसांत त्यांनी सियोन तयार केले, म्हणजे सर्व लोकांनी त्यामध्ये यावे. या व्यतिरिक्त त्यांनी आपल्याला संपूर्ण जगात सर्वांना याची घोषणा करण्याचे मौल्यवान कार्य सोपविले नाही का? आजच्या संदेशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नोहाने त्या गोष्टी कधीही पाहिल्या नसतानाही त्याने परमेश्वराच्या वचनावर जसाच्या तसा विश्वास ठेवला आणि दिलेल्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. त्याचप्रमाणे भविष्यातील न्याय जो अग्नीद्वारे संपूर्ण जगावर येईल, ही एक अशी घटना आहे जी आपण पाहिलेली नाही. याच कारणास्तव आपण नोहाप्रमाणे या युगात आपल्या तारणाची तयारी केली पाहिजे. सर्व लोकांना सियोनमध्ये परत आणण्यासाठी आपण त्यांचे मार्गदर्शक बनले पाहिजे. आजच्या संदेशाचे शीर्षक आहे 2 न्याय आणि वल्हांडण. आणि आपण पाहू शकतो की या 2 न्यायांच्या परिस्थितींमध्ये विलक्षण समानता आहे. या आपण 2 पेत्र अध्याय 3 वचन 6 पाहूया. 2 पेत्र अध्याय 3 वचन 6. त्याच्या योगे तेव्हांच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. हे नोहाच्या वेळेबद्दलचे स्पष्टीकरण आहे. पण आतांचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने, परमेश्वराने ज्या शब्दाने जगाचा पाण्याने न्याय केला तो त्याचा शब्द होता. आणि या जगाचा अग्नीने न्याय करण्याची त्याची घोषणा देखील त्याच्या शब्दानेच आहे. ते काय आहेत? अग्नीसाठी राखलेली नाहीत. म्हणजे कोणत्या प्रकारचे लोक? न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली नाहीत. शेवटी या जगातील अभक्त लोक नोहाच्या दिवसांप्रमाणेच न्यायाच्या अधीन आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यांचे किंवा जीवनपद्धतीचे अनुकरण करण्याचे आपल्याला काहीच कारण नाही.
आपण असे म्हणू नये, पण बाकीचे जग असे करतात आणि ते चांगले वाटते. सर्व गोष्टींसाठी आपले मानक नेहमी परमेश्वर असले पाहिजे. आपण नेहमी विचारावे, परमेश्वर याला कसे पाहतात? तरच आपण योग्य विश्वासाद्वारे शेवटपर्यंत विश्वासू राहून नोहाला मिळालेल्या तारणात सहभागी होऊ शकतो, नाही का? या आपण वचन 9 पुढे पाहूया. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही. तर तो कोण आहे? तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे. परमेश्वर वाट पाहत आहेत की आपण त्यांच्या इच्छित विश्वासाच्या योग्य मानकावर स्थिर राहावे, जगावर मात करावी. आपल्या प्रत्येक दुर्बलतेवर विजय मिळवावा आणि सैतानाच्या सर्व परीक्षा व फसवणुकींवर नेहमी विजयी राहावे. वचन 10. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल. सृष्टीतत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. तर ही सर्व अशी लयास जाणारी नाहीत म्हणून येथे पाहिल्याप्रमाणे परमेश्वर कोणत्या प्रकारच्या जीवनावर जोर देतो? पवित्र वर्तणुकींत व सुभक्तींत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? बायबलमधील हे उतारे आपल्याला दाखवतात की नोहाच्या दिवसांमध्ये आणि सदोम आणि गमोरामध्ये काय झाले होते. जसजसे लोक ईश्वरी आचरण करण्यास संवेदनाहीन झाले आणि सुभक्तीपासून दूर भरकटले, परमेश्वराने त्यांच्यावर सतत न्यायाने शासन केले. वचन 11. देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? त्या दिवसामुळे ते कसे असेल? आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टीतत्वे आपले शारीरिक शरीर तप्त होऊन वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करीते असे नव्हे, आकाश वनवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. सर्व लोकांनो, अशा देखाव्याची कल्पना तरी होते का? तुम्ही स्वतःला विचारत असाल, मूलतत्वे कशी वितळू शकतात? स्वर्ग अग्नीने कसा नष्ट होईल? जेव्हा परमेश्वराने नोहाला तारू तयार कर आणि त्यात प्रवेशाची आज्ञा दिली, तेव्हा सुद्धा लोकांना आश्चर्य वाटले. संपूर्ण पृथ्वीला झाकण्यासाठी पुरेसे पाणी जगात कुठून येऊ शकते? हे एक अकल्पनीय दृश्य आहे. मात्र ते परमेश्वराचे वचन असल्यामुळे नोहाने विश्वास ठेवला आणि आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. त्याचप्रमाणे परमेश्वर अग्नीने जगाचा न्याय करतील यावर विश्वास ठेवून आपण त्यांच्या आज्ञेनुसार सियोनमध्ये प्रवेश केला पाहिजे. या जगाबरोबर समरूप होऊ नका आणि या पिढीच्या रीती शिकू नका. माझा विश्वास आहे की या शिकवणींनुसार आपला विश्वासाचा प्रवास सुभक्ती आणि पवित्रतेमध्ये झाला पाहिजे. या आपण वचन 13 पाहूया. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करीते असे नव्हे, आकाश वनवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजन, या गोष्टींची वाट पाहत असता आपण काय करावे? तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतींत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. मग आपण या कार्यामध्ये अधिक प्रयत्न आणि परिश्रम केले पाहिजेत, नाही का? परमेश्वराने आज्ञा दिली आहे की युगाच्या शेवटी अग्नीने न्याय करण्यापूर्वी जगातील प्रत्येकाला सुवार्ता लवकर सांगावी. ही सुवार्ता आपण सांगितली पाहिजे, कारण ती वेळ निश्चितच येईल. या आपण मत्तय अध्याय 28 वचन 18 पाहूया. मत्तय अध्याय 28 वचन 18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गांत आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिलेन ते सर्व त्यांस पाळवयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. मी आज्ञा पिलेल्या सर्व गोष्टींविषयी आपल्याला काय करायला सांगितले आहे त्या पाळा असे म्हटले आहे. शिवाय त्यांनी आपल्याला आज्ञा दिली की जा आणि प्रत्येक राष्ट्रामध्ये याची घोषणा करा.
नोहाच्या वेळी परमेश्वराने पाण्याद्वारे जगाचा न्याय करण्यापूर्वी प्रत्येक सजीव प्राण्याला एक संधी दिली. असे असले तरी लोक असे बंडखोर जीवन जगत असल्यामुळे त्यांनी परमेश्वराच्या वचनांची थट्टा केली आणि त्यांचा तिरस्कार केला. त्यांनी हिजकियाच्या वेळेस देखील परमेश्वराच्या वचनाची थट्टा केली आणि त्याची निंदा केली. आणि या युगामध्ये देखील ते त्याच्या वचनाची थट्टा करत आहेत. ते परमेश्वराने दिलेल्या कोणत्याही सूचना किंवा मार्गदर्शनाकडे लक्ष देण्यास नकार देतात. पण जेव्हा मरण अगदी त्यांच्या दाराशी असते आणि शेवटी ते असा विचार करून शुद्धीवर येतात, मला तारवात चढले पाहिजे, तेव्हा त्यांना जाणे देखील शक्य होईल का? ते अशक्य आहे. यामुळेच आता सियोन परिवारातील अनेक सदस्य अशा लोकांना सुवार्तेचा प्रचार करण्याच्या अंतःकरणाने परदेशात जात नाहीत का, ज्यांनी अद्याप हा संदेश ऐकला नाही? या वचनाचे वचन वाचण्यासाठी यशया अध्याय 43 उघडूया. जेव्हा परमेश्वर अग्नीने जगाचा न्याय करील तेव्हा तो आपल्याला वाचवेल. अशा बातम्या खरोखर मौल्यवान आणि आशीर्वादित आहेत. या आपण यशया अध्याय 43 वचन 1 मधील परमेश्वराचे वचन पाहूया. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माणकर्ता परमेश्वर असे म्हणतो, भिवू नको, कारण मी तुला सोडविले आहे. मी तुला तुझ्या नावाने हांक मारली आहे. तू माझा आहेस. तू जलांतून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेन. नद्यांतून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत. अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. ज्वाला तुला पोळणार नाही. कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. मी तुझ्याकरिता मिसर खंडा दाखल दिला आहे. तुझ्याबद्दल कुश व सबा दिले आहेत. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करीतो. म्हणून तुझबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईन. भिवू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. ते आजही हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पाण्यामध्ये आणि अग्नीमध्ये ते काय करतील असे ते म्हणतात? त्याने आपल्यासोबत राहण्याचे आणि या सर्वांपासून आपल्याला सोडविण्याचे वचन दिले. या आपण स्तोत्रसंहिता अध्याय 91 वचन 7 वर जाऊया. स्तोत्रसंहिता अध्याय 91 वचन 7. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले. काय होईल? तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. परमेश्वराने आपत्ती आपल्याजवळ येऊ नये असे वचन दिले नाही का? परमेश्वराने सियोनच्या सर्व मुलांचे रक्षण कसे करतील हे घोषित केले आहे. या आपण पाहूया. पाण्याद्वारे न्याय आणि अग्नीद्वारे न्याय या घटना मानवजातीने यापूर्वी कधीही पाहिल्या नव्हत्या. मात्र या घटना परमेश्वराच्या वचनानुसारच घडतील, म्हणून आपल्याला तयार राहण्याची आज्ञा देण्यात आली आहे. ते आपल्याला पाणी आणि अग्नीमधून कसे सोडवतील या अभिवचनाविषयी वाचण्यासाठी या आपण निर्गम अध्याय 12 पाहूया. या आपण निर्गम अध्याय 12 वचन 11 पाहूया. ते तुम्ही या रीतीने खावे, तुमच्या कमरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातांत काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. वचन 12. कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे. आणि ज्या घरांत तुम्ही असाल त्या घरांत ते रक्त तुमच्याकरिता खून असे होईल. रक्त पाहीन.
परमेश्वराने कोकऱ्याचे रक्तदाराच्या दोन्ही बाजूंना आणि वरच्या चौकटीला लावण्याची आज्ञा दिली. जेव्हा तो ते रक्त पाहिल तेव्हा तो काय करेल? तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिसर देशाच्या लोकांना मी मारेन, तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावायचा नाही. हे अभिवचन जवळपास 3500 वर्षांपूर्वी फक्त इजिप्त देशात पूर्ण झाले नव्हते. वचन 14 मध्ये परमेश्वर काय म्हणतो? हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल. हा दिवस कोणता आहे? हे वल्हांडण आहे. या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. अशा प्रकारे वल्हांडण हे परमेश्वराच्या अभिवचनाची हमी आहे. वल्हांडणामध्ये हे महान अभिवचन आहे की परमेश्वर नेहमी सियोनच्या मुलांचे रक्षण करतील. मग न्याय पाण्याने असो, अग्नीने किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत. म्हणून जेव्हा तुम्ही परदेशात जाल तेव्हा माझी प्रार्थना आहे की तुम्ही वल्हांडणाच्या इतिहासाबद्दल विस्तृतपणे शिकवाल आणि आपण तो का पाळला पाहिजे याचे कारण पूर्णपणे स्पष्ट कराल. ज्याप्रमाणे नोहाने अदृश्य गोष्टींसाठी तयारी केली, त्याचप्रमाणे परमेश्वराने आपल्याला अदृश्य गोष्टींसाठी तयारी करण्यासाठी वल्हांडण दिले आहे. ते सर्व मानवजातीसाठी सियोनमध्ये परतण्याचा मार्ग तयार करत आहेत, जिथे त्यांचे सण साजरे केले जातात. निर्गमाध्याय 12 मध्ये तो वचन देतो की मी तुम्हाला ओलांडून जाईन, तुमच्यावर अनर्थ येणार नाही. आता परमेश्वर आपल्याला हे अभिवचन कोणत्या माध्यमाने देत आहे? परमेश्वर वल्हांडणाद्वारे आपल्याला हेच अभिवचन देत आहे, नाही का? म्हणून स्तोत्रसंहिता अध्याय 91 मध्ये असे लिहिले आहे की तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी बायबल काय होईल असे सांगते? ती तुला भिडणार नाही. हे अभिवचन कोणाला लागू होते? हे अभिवचन प्राप्त करण्यासाठी त्यांनी काय पाळले पाहिजे? हे ते अभिवचन आहे जे परमेश्वराने वल्हांडण पाळणाऱ्यांना दिले आहे. आज परमेश्वराच्या सत्याची ही वचने अंतःकरणात कोरताना बायबलमधून त्या दिवसाविषयी आणखी काही तपशील पाहूया, ज्या दिवशी परमेश्वर अग्नीने जगाचा न्याय करतील. या आपण एकत्र यिर्मया अध्याय 4 वचन 9 पाहूया. यिर्मया अध्याय 4 वचन 9 मध्ये असे लिहिले आहे. परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजाचे व सरदारांचे काळीज ते काय करतील? ठाव सोडील. बायबल म्हणते की त्यांचे काळीज ठाव सोडील, कारण ते दृश्य अत्यंत भयानक आणि धक्कादायक असेल. राजाचे व सरदारांचे काळीज ठाव सोडील, याजकांची त्रेधा उडेल आणि संदेष्टे ते काय करतील? ते भयचकित होतील. अग्नीच्या न्यायाचा उरलेला काळ अशा दृश्यांनी भरलेला असेल. आता या आपण यिर्मया अध्याय 5 वचन 1 वर जाऊया. यिर्मया अध्याय 5 वचन 1. यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खात्री करून घ्या. तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन. हे वचन आपण आधी कुठे ऐकल्यासारखे वाटत नाही का? बायबलमध्ये आपल्याला असे शब्द आणखी कोठे सापडले? सदोम आणि गमोराच्या आपत्तीपूर्वी अब्राहमाने परमेश्वराला विनंती केली, तुम्ही दुष्टांबरोबर नीतिमानांचाही नाश कराल का? आणि तो शहरांना वाचवण्यासाठी आवश्यक नीतिमानांची संख्या कमी करत गेला. पण शेवटी सदोम आणि गमोरामध्ये थोडेसुद्धा नीतिमान न सापडल्यामुळे परमेश्वराने अग्नीद्वारे आपला अंतिम न्याय दिला. येथे सुद्धा परमेश्वर म्हणतो, सापडल्यास मी त्याला क्षमा करीन. जग अधिक दुष्ट होत आहे, परमेश्वराच्या नीतिमत्वापासून भरकटत आहे आणि आत्मिकदृष्ट्या कठोर होत आहे. कोणी म्हणू शकते, चर्च ऑफ गॉड फक्त बायबलचे पालन करून खूप कठोर नाही का? अशा कोंडीत कोणी कसे जगू शकते? परमेश्वराच्या वचनानुसार जगणे कधीही बंधनकारक नसते. हा सर्वात सुरक्षित, सर्वात धन्य आणि सर्वात निश्चित मार्ग आहे. म्हणून आपण असे जीवन जगणारे बनले पाहिजे.
जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा 2 पेत्र अध्याय 3, मलाखी अध्याय 4 आणि सफन्या अध्याय 1 मध्ये वर्णन केलेली दृश्ये पुन्हा एकदा पहा. या आपण यशाया अध्याय 24 वचन 1 वर जाऊया. यशाया अध्याय 24 वचन 1. पहा, परमेश्वर पृथ्वी रिक्त करीत आहे, तिला ओसाड करीत आहे, तिला विरूप करीत आहे. परमेश्वर पृथ्वीचा नाश करतील ही अभिव्यक्ती दाखवते की त्यांचा क्रोध किती मोठा असेल. जरी बायबलनुसार ही एक सौम्य अभिव्यक्ती असली तरी यातून परमेश्वराच्या पवित्र क्रोधाची प्रचंड तीव्रता दिसून येते. असे म्हटले आहे की परमेश्वर पृथ्वीला तशीच सोडत नाहीत, कारण तिची दुष्टता आता स्वर्गाला भेदत आहे, म्हणून ते तिला ओसाड करून तिचा नाश करतील. तिला विरूप करीत आहे व तिच्या रहिवाशांची दाणादाण करीत आहे. तेव्हा जशी लोकांची तशी याजकाची, चाकराची तशी धन्याची, दासीची तशी धनिणीची, विकत घेणाऱ्याची तशी विकत देणाऱ्याची, सावकाराची तशी कुळाची, धनकोची तशी ऋणकोची स्थिती होईल. पृथ्वी अगदी रिक्त होईल, तिची लूट होईल, कारण परमेश्वर हे वचन बोलला आहे. पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे, जग जुरून कृश झाले आहे, पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहेत. पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे, कारण त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, विधींचे अतिक्रमण केले आहे आणि सनातन करार मोडीला आहे. यास्तव पृथ्वी शापाने ग्रासिली आहे, तिचे रहिवासी पापाचे फळ भोगीत आहेत. पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत, मानव थोडेच उरले आहेत. नवा द्राक्षरस शोकाकुल झाला आहे, द्राक्षी करपून गेली आहे, हर्षित मनाने सर्वजन उसासे टाकीत आहेत. डफांचा हर्षनाद बंद पडला आहे, उत्सव करणाऱ्यांचा कल्ला थांबला आहे, किन्नरीचा हर्षनाद बंद झाला आहे. ते गातगात द्राक्षारस पित नाहीत, मद्यप्यांस मद्य कडू लागते. व्यवस्थाभ्रष्ट नगर भंग पावले आहे, प्रत्येक घर बंद पडले आहे, कोणाचाही आत रिघाव होत नाही. बाहेर रस्त्यांत द्राक्षरसास्त ओरड चालली आहे, सर्व उत्सत्व मावळला आहे. त्यांना काय झाले? ते पृथ्वीचा हर्ष लोपला आहे. नगरांत नुसती ओसरी झालेली आहे, वेशीचा भुगाभुगा झाला आहे. जैतून वृक्ष हलवल्यावर, द्राक्षांचा हंगाम आटोपल्यावर, सर्व वेस्ताना जशी थोडीशी फळे राहतात तसे पृथ्वीवरील राष्ट्रांचे होईल. सर्व लोकांनो, अशा परिस्थितीची आणि वातावरणाची कल्पना करून पहा. या सर्वांमध्ये सियोनमध्ये वल्हांडण पाळणाऱ्यांवरून परमेश्वर पीडा ओलांडून जाऊ देतील, त्यांची सुटका करतील आणि त्यांना स्वर्गाच्या राज्यात नेतील. ही सर्वात सुंदर आणि अद्भुत बातमी नाही का? हीच बातमी आपण आपल्या शेजाऱ्यांना, कुटुंबाला, नातेवाईकांना आणि सभोवतालच्या सर्वांना सांगितली पाहिजे. आपण असे काही देत नाही ज्यामुळे जगाला हानी पोहोचेल. आपण मानवजातीला सर्वात मोठा लाभ देत आहोत. एखाद्या व्यक्तीला काहीतरी चांगले देताना आपण कधी संकोच करतो किंवा घाबरतो का? तुम्ही म्हणाल, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, तुम्हाला ते नक्कीच आवडेल, तुम्हाला फक्त अजून ते समजले नाही. तुमच्या मुलाचा वाढदिवस असो किंवा तुमच्या मातापितांचा वाढदिवस, जेव्हा तुम्ही भेटवस्तू तयार करता तेव्हा हे उघडल्यावर त्यांना खूप आनंद होईल या विचारानेच देता, नाही का? अशा अंतःकरणाने आपण एक एक करून या भेटवस्तू देत सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे. म्हणून आपण देत असलेला संदेश पूर्ण आनंदाचा आहे. बायबलमध्ये याला सुवार्ता म्हणजे चांगली बातमी असे म्हटले आहे, नाही का? या आपण याची दूरवर घोषणा करूया. आपण परमेश्वराच्या इच्छेची घोषणा करणारे बनले पाहिजे. जसे नोहाच्या काळात जगाचा न्याय पाण्याने झाला होता, तसेच शेवटच्या दिवसांत परमेश्वर निश्चितपणे न्याय करतील. पण हे फक्त भीतीदायक आणि आश्चर्यकारक घटनांबद्दल नाही, परमेश्वराचे तारणाचे अभिवचन देखील आहे. म्हणून या आपण सर्व आत्म्यांना वल्हांडणाच्या जीवनाच्या सत्यामध्ये मार्गदर्शन करूया. अशा अंतःकरणाने आपण सर्व लोकांना असे म्हणूया की ही संधी गमावू नका, तर ती नक्की मिळवा.
ही एक अंतिम आणि विशेष संधी आहे, म्हणून कृपया जीवनदायी सण वल्हांडणामध्ये सामील व्हा आणि परमेश्वराचे आशीर्वाद व कृपा प्राप्त करा. या अंतःकरणाने आपण निश्चितपणे जगातील सर्व लोकांना नवीन कराराच्या मौल्यवान सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे. परमेश्वराने आपले वचन दिले आहे की हे 2 न्याय निश्चितपणे पूर्ण होतील. पण जगातील लोक निष्काळजीपणाने वागतात. याचा अर्थ असा नाही की आपणही त्यांच्यासोबत वाहून गेले पाहिजे. त्याऐवजी परमेश्वराच्या शिकवणीनुसार जर परमेश्वर म्हणतात हे पवित्र नाही, हे भक्तिमय नाही, तर आपण त्या गोष्टींना आपल्यापासून दूर केले पाहिजे. परमेश्वराच्या शिकवणी शिकणारे आणि पाळणारे आपण सियोनचे लोक नाही का? मग आपण विचारले पाहिजे सियोनमध्ये कोणत्या शिकवणी आहेत. आणि आपण विचारूया, या काळात परमेश्वर आपले मार्गदर्शन कसे करत आहेत. जर आपण परमेश्वराचे लोक बनून त्यांच्या मार्गदर्शनाकडे लक्ष देत त्याचे पालन करायला शिकलो, तर मला खात्री आहे की या दुष्ट पिढीतही परमेश्वर आपल्या लोकांना सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यात सुरक्षितपणे नेतील. म्हणून आपण स्वतःला विचारूया, नोहाच्या व सदोम गमोराच्या काळात लोकांचा न्याय का झाला आणि हे शेवटले युग आता परमेश्वराच्या न्यायाला का सामोरे जात आहे. हे कधीही विसरू नका, अशी मी विनंती करतो. अशा ठिकाणी लोकांनी नेहमी परमेश्वराच्या शिकवणींच्या विरोधात सर्व काही केले. आज परमेश्वराने आपल्याला 2 न्याय आणि वल्हांडणद्वारे दिलेला धडा हा आहे की आपल्याला या युगासाठी तयार करण्याची त्यांची इच्छा आहे, जसे त्यांनी नोहाच्या काळातील लोकांसाठी केले होते. मी मनापासून प्रार्थना करतो की तुम्ही हे मनावर घ्या, म्हणजे तुम्ही सर्व या वर्षीच्या वल्हांडण सणाचे आनंदाने स्वागत कराल. तुम्ही खूप कृपा प्राप्त केली असेल या आशेने मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.